वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या जालिंदर सुपेकरांचं वाल्मिक कराड कनेक्शन असल्याचं बोललं जातंय। कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत गंभीर आरोप केलेला आहे। वाल्मिक कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुपेकर असल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण या क्षणाची पाहतोय। अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप केलेत आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची घडामोड वैष्णवी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या जालिंदर सुपेकर यांचं वाल्मिक कराड कनेक्शन असल्याचं बोललं जातंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांबाबत गंभीर आरोप केलेत आणि वाल्मिक कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुपेकर असल्याचा आरोपही दमानिया यांनी केलाय। की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केला आहे की 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत। त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आला आहे। त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते। अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील।